शहरातील हॉटेल निमंत्रण येथे सुरू असलेल्या कथित देह व्यवसायावर शहर गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला। गुन्हे शाखा प्रमुख संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या छाप्यात अनेक महिलांना आक्षेपार्ह अवस्थेत ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेतलेल्या महिलांमध्ये काही तरुणींचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे। शहरात काही हॉटेल्समध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगत होती। आमच्याद्वारे पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तातही गुन्हे शाखेने संबंधित हॉटेल्सवर कारवाई केल्यास धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात असे स्पष्ट संकेत देण्यात आले होते। अखेर गुन्हे शाखेने छापा टाकत या चर्चांना दुजोरा दिला। छाप्यादरम्यान हॉटेलमधील विविध खोल्यांची तपासणी करण्यात आली, त्यावेळी काही महिला आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्या। सर्व संबंधितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून प्राथमिक तपासात देह व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका ही तपासांतर्गत आहे। या कारवाईनंतर शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली असून अन्य हॉटेल्सवरही पोलिसांची नजर असल्याचे संकेत आहेत। अनैतिक कृत्यांना कुठलीही मुभा दिली जाणार नाही असा इशारा गुन्हे शाखेकडून देण्यात आला आहे। या धडक कारवाईमुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।